तसं आज कामावरून लवकरच सुट्टी झाली होती, तर म्हटलं चला त्याच निमित्ताने आज मुलाला शाळेवर तरी घ्यायला जाता येईल. तर इथं होती काय मुलांची गॅदरिंग, तितक्या स्कूलही सुटली आणि आज त्याला प्रश्न पडला असेल, आईच्या जागेवर मम्मी कशी काय मला आज घ्यायला आली. तसं आज त्याला शाळेत घ्यायला गेले म्हणून त्याला आनंद तर भरपूर होता, पण त्यापेक्षा अजून एक आनंद होता म्हणजे काय ते घरी गेल्यावर दाखव. लहान मुलांचं कसं असतं ना, की घरी आलं काही गोष्टी दाखवायचं म्हटलं की सर्व गोष्टी साईडला ठेवून पहिलं त्या गोष्टी दाखवा. मग काय त्याचे डान्सचे कपडे आले होते, ते दाखवतच मला नाचत होता. बाहेर ऊनही भरपूर होतं, तर म्हटलं चला फ्रेश होऊन घ्यावा. मग काय लागले आपल्या कामाला. घरात कितीही कुणी स्वच्छता करू द्या, पर जर मी माझं काम करत नाही तर माझ्या मनाला शांतता पडत नाही. मग काय घराच्या बाहेर आले तर इथं कुणीही नव्हतं. त्यानंतर लागले केस विचारायला, कारण 4 वाजता होता त्याला क्लास. तर त्याला म्हटलं चला आज मी तुला क्लासला सोडवायला येते. मग तयारी झाले तोवर त्याला खायला दिलं तर निघालो क्लासला. एवढ्यात मला म्हणतो, मम्मी जाताना मी एकटा जातो, तू घ्यायला घे. मग काय गेला तो एकटा. मग इथं तारक मेहता लावला. त्यानंतर सहज बाहेर गेले तर गेली आपली पेरूच्या झाडावर नजर. पेरू तर भरपूर होते, तर म्हणलं चला कुणी तोडायच्या आधी आपणच तोडून घ्यावं. मग काय सर्व पेरू तोडले. तर इथं 5 वाजले तर लागले चायच्या तयारी. कारण एक टाईम मला जेवायला नसलं तरी चालेल, पण चाय हे मला 2-2 तासाला लागतोच. मग काय काळा होता चाय, दूध तर संपलेलं होतं. म्हटलं चला काळा तर काळा चाय. मग काय लागले संध्याकाळच्या तयारीला. इथं आईने आज केली होती शेंगोळी, तर तितक्यात मी इथं बटाट्याची भाजी, डाळ भात चपाती केलीच होती. तर म्हटलं चला आता सर्व कामं झाले तर किचन बिचन घासून बिसून आपलं घ्यावा निवांत जेवायला.